लहो आणि जेहाद हा दोन्ही गोष्टीचा संदर्भ आज समाज पटलावर चांगल्याच पद्धतीने रेंगाळत चाललाय. ज्या पद्धतीने सायली सुर्वे ही भूमिका समाज पटलावर आली आणि समाज पटलावर सामाजिक परिस्थितीची जी वाभाडे ओढणारी ही परिस्थिती जेव्हा चित्रित झाली तर प्रत्येकाच्या मनात खूप मोठा एक संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम नेहमीच निर्माण होतो, परंतु ह्याच्यावरची खरी उत्तरं आणि खऱ्या पद्धतीने परिस्थिती जपण्यासाठी काय करावं याचा तोडगा मात्र आजपर्यंत निघालेला नाही. कितीतरी टीनर एज म्हणा किंवा कळत्या मुली या प्रेमाच्या भवऱ्यात फसतात आणि खऱ्या अर्थानं या फसल्यानंतर ज्या परिस्थितीनं आणि ज्या परिस्थितीत त्यांची तिरधा तिटपीट होते आणि आयुष्य हे फक्त दुपटण्यासारखं राहून जातं. अशाच पद्धतीचं दुपटण्याचं आयुष्य जगणारी आणि आपल्या स्वतःच्या परिस्थितीशी तडजोड करणारी ही सायली सुर्वे कशा पद्धतीने आईच्या भूमिकेत आल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा बंड पुकारते आणि खऱ्या अर्थानं आपल्या झालेल्या चुकीचं कशा पद्धतीने पश्चाताप करून सामाजिक परिस्थितीमध्ये परत एक आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीचा पुनरुच्चार करते हे आता सगळ्या जगाला माहीत झालंय. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे जे द्वंद्व सामाजिक भूमिकेत येत आहेत आणि ह्याच्यातून जी काही भूमिका बदलत चाललेली आहे आणि ह्याच्यातून जो द्वेष वाढत चाललेला आहे याचा खरे कारण काय आहे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ह्याला रोखण्यासाठी काय करावं हे अद्यापही शासनाच्या पटलावर आलेलं नाही. त्यामुळं सामाजिक परिस्थिती ही त्या पद्धतीने लयाला जाते आणि हजारो मुलींचं आयुष्य अशाच पद्धतीनं म्हणजे वाटोळीसारखं वाऱ्यावर उडत जात. शेवटी घर नसतं ना दारात नसतं आणि पर्याय घेतलेल्या निर्णयाचा पुढं तशाच पद्धतीने टिकवत एखादीच सायली तयार होते की जी सामाजिक परिस्थितीशी झुंज देते आणि परिस्थितीला आवरा तोडून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार करण्यासाठी सज्ज. मित्रांनो, आजच्या या विश्लेषणामध्ये या संदर्भातून ज्या काही भूमिका निर्माण झाल्यात त्या भूमिकेवरच प्रकाश टाकण्यासाठी आज आपण समोर आलो. खऱ्या अर्थानं प्रेम हा विषय सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठा आहे. प्रेम जेव्हा आणि परिस्थिती जर एकत्र आली तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती खूप बदलते आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने नवीन जे आयुष्य जगणारी लोक आहेत, जे नवीन स्वप्न पाहणारी लोक आहेत, त्या लोकांसाठी हा सगळ्यात मोठा एक विश्व असतं, स्वर्ग असतं आणि स्वर्गाच्या माध्यमातून ते भ्रमंती करत राहतात. पण खऱ्या अर्थानं या स्वर्गाचं सुख दाखवून त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीने नरकात ढकललं जातं ना, ते नरकात ढकलल्यानंतर ज्या वेदना आणि ज्या प्रतारणा त्यांच्या आयुष्याला राशीला येतात त्याची भूमिका मांडत असताना आज सायली एक खूप मोठं रोल मॉडेल आहे. सायलीनं ज्या पद्धतीची पत्रकार परिषद घेत आपल्या सर्व परिस्थितीचा जो पाडा वाचलाय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये मला कशा पद्धतीने प्रतारित करण्यात आलंय याची एक भूमिका दाखवली. खऱ्या अर्थानं आज हा संदेश अनेक कुटुंबापर्यंत गेला पाहिजे, अनेक मुलींपर्यंत गेला पाहिजे. या भावनेनं सामाजिक परिस्थितीही जपली पाहिजे. तसंच मागं भिगवणचाही एक प्रकार समोर आला होता आणि भिगवण या शहरात झालेल्या त्या ज्या भूमिकेत गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप सारखी नेते मंडळी समोर आली. परंतु झालं काय? हातात दुपटणं. कारण की परिस्थिती त्या हातात राहत नाही आणि या परिस्थिती हातात नसताना जेव्हा सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये दाखवलेला स्वर्गाचा जो मोह त्या मुलींना आपल्या आयुष्यातून सुटायला तयार होत नाही, परंतु जेव्हा सायली सारखी वेळ येते आणि सायली सारखी प्रतारणा आयुष्यात भोगली जाते तेव्हा खऱ्या अर्थानं करावं काय हाच मोठा प्रश्न होतो. आणि सगळ्याच मुली काय सायली सारख्या धाडशी नसतात. सगळ्या त्या पद्धतीने ज्या पद्धतीने सायलीनं आपल्या भूमिकेत मांडताना सगळे संदर्भ मांडून कशा पद्धतीची प्रतारणा करण्यात आली आणि कशा पद्धतीने तिचं वातावरण तयार करण्यात आलं हिची पूर्ण प्रचिती दिली. 2017ला झालेली चूक ही 2026ला कशा पद्धतीने सुधारली याचं ही मिळालेलं एक मूर्तिवंत उदाहरण. परंतु 2017 ते 2026 हा काळ सायलीसाठी जो नरक यातनेचा काळ झालाय ना, आणि सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्रीची जी काही भूमिका आहे, स्त्री ही फक्त म्हणजे मुलं जन्म देणारी एक मशीन नसून सामाजिक परिस्थितीशी जोडलेली एक भूमिका म्हणून पाहिली जाते. परंतु यांचं त्या पद्धतीनं नाही.
ज्या पद्धतीने 2017 ते 2026 पर्यंत या सायलीला 4 अपत्य झाली आणि 4 अपत्याचं बोझ सांभाळणं इतकं सोपं नाही, कमीत कमी आजच्या काळात तर नाही. अशा पद्धतीच्या क्रूर पद्धतीनं जर जेव्हा मुलींवर अत्याचार आणि अमानुष पद्धतीची भूमिका जर थोपली जात असेल आणि ज्या प्रेमाला स्वर्गाची भूमिका देऊन पुन्हा तिला नरकापेक्षा जास्त भयानक परिस्थिती दाखवली जात असेल तर खऱ्या अर्थानं मुलींनीही याचा विचार कर. काही गोड दिसणार हे सगळं गोडच असतं असं नाही आणि ज्या पद्धतीच्या भूमिका बदलत जातात खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा मीमांसा एकच आहे. किंवा प्रेम असतं तेव्हा प्रेमासारखं का वागत नाहीत? मग त्या प्रेमामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं ज्या भूमिका तुमच्या दोघांच्या आहेत त्या दोघांच्या भूमिका तुम्ही समकक्ष का पाळत नाहीत? मग जर तुमची भूमिका सामाजिक परिप्रेक्षामध्ये जर मान्य नसेल तर मग तुम्ही त्या भूमिकेत येतात कशाला? हे असे अनेक प्रश्न समाज पटलावर उभे आहेत. परंतु जे म्हणतात ना की परिस्थितीशी आपली भूमिका दाखवून आपल्या पद्धतीनं आपली मक्तेदारी थोपण्याचा जो प्रयत्न केला जातो. कारण की जेव्हा मुलगी आपलं घर सोडते आणि घर सोडल्यानंतर ज्या पद्धतीनं ती तिच्या मोहात असते त्यावेळेस तिच्यावर ज्या पद्धतीचे प्रयोग म्हणजे करण्यात येतात किंवा केले जातात ती तिला स्वीकृती देते. ही सगळ्यात मोठी त्याच्यातला दोष आहे. कारण की प्रेम केलंय ना तर प्रेम करत असताना दोघांचा समान अधिकार आहे. दोघांना धार्मिक स्वतंत्रता समान असली पाहिजे. दोघांचा आचार विचार हा स्वतंत्र असला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टीला मूठमाती देऊन शेवटी लग्न झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या जातात आणि ज्या पद्धतीनं तिला धर्मांतरणासाठी दबाव निर्माण करून तिला स्वतःच्या परिस्थितीमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला जातो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने या जिहादचा जन्म होतो. आणि हा जिहाद सर्वसामान्य माणसाच्या पचनी पडणारा नाही. अशाच प्रक्रिया खूप काही ठिकाणी झाल्यात पण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या चांगुलपणाच्या गुणांमुळं या गोष्टी टाळल्या गेल्या. तसाच एक किस्सा माझ्या आयुष्यात अनुभवानास झाला होता. जेव्हा एक मुलीचं असंच लव खूप स्वर्गाच्या परिसीमा ओलांडत होतं आणि सामाजिक परिस्थितीमध्ये त्या सगळ्या घटना त्यांच्या आई वडिलांचा विरोध करून ती मुलगी त्या मुलाशी लग्न करायला तयार होती. पण जेव्हा हे सगळे प्रकरण प्रशासनाच्या दरबारात पोहोचलं तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तो वेळेस घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं खूप कौतुकास्पद आहे. त्या मुलीला आणि त्या मुलाला एका ठिकाणी थांबवण्यात आलं आणि त्या ठिकाणी थांबवल्यानंतर त्याच्यासोबत ज्या पद्धतीची भूमिका ठेवण्यात आली आणि त्या ज्या भूमिकेत ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं त्यावेळेस ती मुलीचं खटकून डोळे उघडले आणि परिस्थिती समजून घेतली की काय होणार आहे आपल्या पुढे आणि रडत जाऊन आपल्या आईच्या गळा घालून झालेल्या चुकीची माफी मागितली. अशा पद्धतीचे अधिकारी जन्मणार तरी कुठे? कारण की आमच्याकडल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे आणि ज्या पद्धतीची भूमिका मांडली जाते ना खऱ्या अर्थानं कधी कधी असं वाटायला लागतं की कशामुळे या सगळ्या भूमिकेत आम्ही आलोय. कारण की जेव्हा जे काही होतं ते सगळ्या स्वाहासाठी होतं आणि फक्त आपला परिस्थिती सांभाळण्याची परिस्थिती तयार होते. त्यामुळं खऱ्या अर्थानं लव आणि जिहाद हा दोन्ही विभक्त भाग आहे. पण लव करून जिहाद करणारी लोक सामाजिक परिस्थितीमध्ये खरी ट्विस्ट आणतायत आणि ज्या सामाजिक भूमिका आणि ज्या सामाजिक बंधनं आपल्याशी जोडले जातात आणि समाजाचा एक प्रमुख भाग म्हणून आम्ही पाहिल्या जातो. मग बदनाम कोण होतं तर बदनाम होतात ते गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यासारखी लोक की जी सामाजिक परिस्थितीमध्ये लोकांना समज घालण्याचा प्रयत्न करतायत. कारण की मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतर कशा पद्धतीनं वाऱ्यामध्ये फरफटत जातं आणि आयुष्याच्या परिघामध्ये त्यांना कशा पद्धतीचं स्थान मिळतं हे सगळ्या समाजाच्या पटलावर सगळ्यांनाच अभिप्रेत आहे. परंतु या सगळ्या प्रक्रिया जरी व्यवस्थित असतील आणि आज जरी सायलीनं पिंपरी चिंचवडच्या त्या आर्य समाजामध्ये स्वतःची शुद्धी करून परत एकदा आपलं अज्ञात सुर्वे नावाने जरी जीवन प्रवास सुरू केला असेल तरीही त्या मुलांचं जे भवितव्य आहे आणि ज्या परिस्थितीत त्या मुलांची संगोपन झालंय ते संगोपन पुढच्या परिस्थितीत कशा पद्धतीने राहील हे आता परिस्थितीच ठरवेल. त्यामुळं लव आणि जिहाद ह्याच्यातला खरा अंतर
मोकळा करायचा असेल आणि खऱ्या अर्थानं लव असेल तर जेहाद झालं नाही पाहिजे, ही जर प्रक्रिया जर सामाजिक पटलावर आली तरच खऱ्या अर्थानं या प्रेमाला महत्व राहील. नाही तर आहे त्या परिस्थितीत त्या मुलींना आयुष्याची जी कमवलेली शिदोरी आहे ती सगळी शिदोरी या वाऱ्या वारवंट्यासारखी उडत जाईल आणि आयुष्याचं सगळं केलेलं जे गाडा आहे तो कुठेतरी अशा तडजोडीमध्ये ऍडजस्ट करत आयुष्याचं जगणं हे जगणं होऊन जाईल. त्यामुळं खऱ्या अर्थानं या मुलींना कळकळीची विनंती आहे की लव आणि जेहाद ह्याच्यातला फरक ओळखा आणि सामाजिक परिस्थितीला खऱ्या अर्थानं जी काही कलाटणी देण्यात येणार असेल किंवा मायबापांनी ज्या काही परिस्थिती निर्माण करून तुमच्याशी जी भूमिका दाखवलेली असेल त्याच्याशीच खऱ्या अर्थाने समतोल राहा. साहेली ह्या एखादीच झाली पाहिजे. साहेली सारखे फरफटत आयुष्य प्रत्येक मुलीच्या नशिबी येऊ नये हीच खरी परमेश्वरासमोर प्रार्थना. या संदर्भात तुमच्या मनात काय वाटत असेल आणि या संदर्भात तुमच्या भूमिका असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.